कळवाल का मी कोण ह? माझे कपडे बघून तुम्हाला वाटलेलं असेल मी कैदी ह, पण तसं नाही ह. मी एक सज्जन मनुष्य ह. तुम्हाला सांगतो, परवा मी बँकेत गेलो होतो तर तिकडे दरोडेखोर राहिलं. मला वाटलं ते दरोडेखोर बँक लुटतील ना जातील, पण नाही, त्यांच्या मागे पोलीस पण आलं. पोलिसांनी आल्या आल्या सांगितलं सगळे दरोडेखोरांनी आपापल्या पिस्तुला खाली ठेवा. तर सगळे दरोडेखोर खाली वाकलं. तितक्यान माझा पेन पडला. तो पडलेला पेन उचलायला मी वाकलो तर त्यांना वाटला मी मोरक्या हो. त्यांनी मला पकडला, जेलमध्ये टाकला ना. आय आय सांगतो, नको नको तिथं तुरवलाय. मी त्यांना सांगत होतो मी दरोडेखोर नाही ह, मी दरोडेखोर नाही ह, पण कोण ऐकतच नाही ह. पण शेवटी मी आता बायकोला सांगितलं एक चांगला वकील बघ. तू वकील काय, तू माझी शेवटची होप ह. मॅडम तुम्ही कोण? वकील, छोटी वकील. तुमच्या बायकोनी तुमची केस माझ्या हातात दिली आहे. तिच्या असलायचे, तिला चांगला होता एकदम भारी केस, कॅसावर तरी वकील पाठवायचा. एक्सक्यूज मी, तुम्ही माझा अपमान करू नका. तुम्हाला माहितीये माझे बाबा कोण होते? का तुम्हाला नाही माहिती तुमचे बाबा कोण होते? हे तसं नाही, कोण होते माझे बाबा? अच्छे कोण होते? माझे बाबा छोटा वकील म्हणून फेमस होते. छोटा वकील? पण ते आता नाहीये. RIP. पण हा, जाताना त्यांनी माझ्याकडनं वचन घेतले, बाळा तू मोठी झालीस ना की छोटी हो. काय? छोटी वकील हो. छोटी मी होतेच, फक्त वकील व्हायचं बाकी होतं. ते मी नुकतेच झाले. थँक्यू. नुकतीच म्हणजे काय? कॉंग्रॅच्युलेशन. हा माझा पहिलाच केस आहे. तिच्या हसायचे. बायकोला सांगितलं आवरी महत्वाची केस आहे, जरा अनुभवी मागातला वकील पाठव. ऍक्च्युली मी पण ना तुमच्या बायकोला हेच सांगितलं, मग पण ती बोली तुमची लायकीच नाहीये. ती बोली आपल्याला तरी काय जातंय, आपला पण बोलीचाच टाइम आहे. जिंकलो केस तर जिंकलो. हो मॅडम, जिंकलो तो जिंकलो म्हणजे असं नका बोलू. मला इथून बाहेर काढा. मी कोण आहे? हे समोर बसलेत ना, ते तुला बाहेर काढतील. हो मॅडम, असं नको ना बोलू. असं ऐकलं की छातीत धस्स होतं माझ्या. अरे वेड्या, पण तू इकडे राहशील हे ऐकून त्यांच्या छातीत किती धस्स होतंय. हो मॅडम, मला इथून बाहेर काढा ना. इथं डेंजर कैदी ह. आशू टकल्या, कशा ढापण्या, ओके. गवऱ्या टायगर. टायगर? तसा तो बोंबील ह, पण स्वतःला टायगर समजतो. मला लय त्रास देतात. मला इथून बाहेर काढा ना मॅडम. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला मुक्त करेन या केस मधून. चालते. चला आपण सुरुवात करूया. हा. मिलाट, माझा वशील. हो मॅडम, वशील नसतं तर अशील असतं. काय बोलले मी? अरे वसारे वशील बोललीस तू. सॉरी सॉरी, ते वकील आणि अशील मिक्स झालं. नका नाही करू मिक्स, सगळं लफडं होतं. नाही नाही सर, आता मी परफेक्ट करीन ना सर. आता मी परफेक्ट हा, करीन. त्याच अपेक्षित सगळं बसलेत. ट्राय ट्राय ट्राय. सुचलं. सुचलं? येस येस. कॉंग्रॅच्युलेशन. मला सांगा तर आधी. सर सुचलं. काय करणार, तुम्ही जेलमध्ये आलात ना की मी सरांना सांगेन, म्हणजे आमच्या जजना सांगेन की तुम्ही ज्या वेळेला बँकेत दरोडा पडलात त्यावेळेला बँकेत नव्हताच. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. आता तुम्ही वकील शोभताय. पण मी काय बोलतो, आपल्याला जज विचारतील की हे बँकेत नव्हतं तर मग कुठं गेलं होतं? मी कोर्टात जाऊन सांगेन, मिलॉर्ड माझा अशील हा गुन्हेगार कसा असू शकतो, कारण की ज्या वेळेला बँकेत दरोडा पडला त्यावेळेला हे जमनलाल जवारीचा खून करत होते. दॅट्स ऑल मॅडम. सुटलं. थँक्यू मॅडम, तुम्ही मला स्मरिवला.
पण मला कुणाच्या आरोपाखाली आत टाकतील ना. अहो पण तुम्ही ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे ना, त्यासाठी हे जज नसणारच आहेत. काय बोलता? कुणासाठी वेगळे जज आहेत. लय भारी. हा, तोपर्यंत तुम्ही घरी असाल, हा. मग आपल्याला पण एवढा वेळ मिळेल, आपला अभ्यास होईल. मग पोलीस येतील, तुम्हाला पकडतील, परत? हा, ते जेलमध्ये टाकतील. ते किळकोळ ना असं टायर मध्ये घेऊन ले धुतात, तसं धुतील. मग 4 दिवस झाले की मी येईल, मी तुमची केस घेईन आणि जज साहेबांना सांगेन, मिलॉट, माझा अशील हा गुन्हेगार नाहीच आहे. कारण की ज्या वेळेला जमलाल जवेरीचा खून झाला त्यावेळेला तो बॉम्ब ब्लास्ट करत होता. बॉम्बलास्ट? अहो बॉम्ब ब्लास्ट. तुम्ही सुटलात ना. सुटला. पण मला बॉम्बलास्टच्या आरोपाखाली अटक करतील. अहो पण ह्या आरोपातून मुक्त व्हाल ना. आणि कसं आहे, परत तुम्ही घरी जाल, परत पोलीस पकडतील, परत? हा, परत ते पोलीस स्टेशन मध्ये टाकतील, ले कुदवतील. आता 10 दिवस कुदवतील आणि 10 दिवस झाले की परत मीच येईन. परत तुम्हीच? हा, तुमच्या बायकोला कोण परवडतं? झालं. मग परत मीच येईन आणि मी मिलॉट साहेबांना सांगेन, मिलॉट, माझा अशील हा गुन्हेगार नाहीये. कारण की ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळेला तो आतंकवादी बरोबर ट्रेनिंग घेत होता. सुटला. 3 गुन्हे करून सुटलाय. बोल मॅडम, लय भारी. हो मॅडम, पण मला आतंकवादी समजून फासावर चढवला तर? काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? मी एवढे ऑफबीट युक्तिवाद सुचवते. मला सांगा, आतापर्यंत कोणत्या तरी वकिलांनी एवढे ऑफबीट सांगितलंय का? म्हणजे ह्यांना पटतच नाही हो माझी एवढी मेहनत. मॅडम, तुमचा बीट चुकलेला. औरा ऑफबीट मला नको. तुम्ही साधा सुद्धा युक्तिवाद करा ना, माना इथनं जामीन मिळवून द्या मॅडम. ओके, आपण साधं सुद्धा करूया. एकदम साधा करा मॅडम. हा, एवढा? मिलॉट, चश्मा दीद गवाह की वजह पर काश्मीर जबराबर काश्मीर खुद. अरे मयुरी, ते गौरव मोरेच आहे, नको करू असं. अरे हिंदीत का बोलते? इथे आपले मराठीचे बोंब आहे. काय गौरव? नाही तसं नाही हो. माझ्या मनात ना सगळं नीट चालू आहे, फक्त बाहेर येताना प्रॉब्लेम होतोय. तोच प्रॉब्लेम होतो ना 2 स्किट पासून. साला मनात स्किट बरोबर चालतंय, बाहेर येताना फिसकटते. हे बघ मयुरी, मी घरी पप्पाला सांगून आलोय, जर स्किट नाही वाजलं तर घरी बोटीवर मच्छी पकडायला. तुझं बरं आहे रे, तू बोटीवर मच्छी पकडशील, मी आपली घरी काय. नाही, आपण जिंकणार हा ना? सर. सर जिंकणार. तुला कॉन्फिडन्स आहे ना? हो सर. विषय संपला. बोल. जिंकणार. सुचला. कॉंग्रॅच्युलेशन. कौरा कॉन्फिडन्स आधीच कॉंग्रॅच्युलेशन करतो. बोलू मी पुढे? हा, बोला. तुम्हाला समीर चौगुल्यांसारखं तोंडाने मोबाईलचा आवाज काढता येतो? छाला नाही येत, पण का करायचा? कसं आहे हा. ना, तुम्ही कोर्टात आलात की तुम्हीच तुमच्या मोबाईलचा आवाज काढायचा. हा. कोर्टात मोबाईल वाजला की जज साहेब लगेच सांगतात, ए उठ, चल निघ बाहेर. परत तोंड दाखवायचं नाही. तुम्ही लगेच उठायचं, निघून जायचं, यायचंच नाही. काय झालं सर? तिच्या असला आवाज तर येतोय. कसला? नाही, मी शोधत होतो की देवाने तुम्हाला मेंदू दिलेलाच नाही हो, की तुमच्या मानेला जर होता म्हणून तुम्ही घरी ठेवला. अहो काय? अरे कसला फालतू युक्तिवाद करता तुम्ही. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे, तुम्हाला ना माझे युक्तिवाद पटतच नाहीयेत यार. सगळे खोडताय तुम्ही. अरे खोरू नको तर काय करू? मला खड्ड्यातून काराच्या ऐवजी खड्ड्यात गारताव तुम्ही. मी ना तुला खड्ड्यात गारणारच आहे. तुझी तीच लायकी हाय. मी नाही लढत तुझी केस. जा. फायनल आहे तुमचा? हा फायनल आहे. तुम्ही माझी केस नाही लढणार आहे? नाही लढणार आहे. मी सावता लढणार आहे. लढ. मी लॉर्ड, हिच्या असला मीच दरोडा घातलेला हा माझ्या टोलीला घेऊन. बघितलं? आणि या टोलीचा म्होरक्या ही छोटा वकील ह. हा? तर जमनलाल झवेरीचा खून हिने केलेला, तो बॉम्बस्फोट हिने केलेला, तो आतंकवादी ही आहे. कधी? तुम्ही हिला फासावर चढवा, नको. हिचं आयुष्य उद्ध्वस्त करा, नाही. हिला बरबाद करा. सर, सर, माझं ना छोटं वकील व्हायचं स्वप्न आहे. ते स्वप्नच राहणार. जज साहेब, तुम्ही हिला छोटा वकील नाही, अदृश्य वकील करा, एकदम गायब करा हिला. आता मला छोटा वकील नको आहे, मी दुसरा वकील बघणार आहे, मोठावाला. तुम्ही तुमच्या घरी जा. मला